नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जो मी आधीचा व्हिडिओ बनवला होता की जुनं ब्लाऊज पेपरवर ठेवून पेपर कटिंग कशी करायची, तर तो व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आणि त्याच्यावर एका मैत्रिणीने कमेंट केलं होते की ताई, पेपर कटिंग कपड्यावर ठेवून कपडा कसा कट करायचा। तर बघा, आज मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची आणि तीच पेपर कटिंग कपड्यावर कशी ठेवायची आणि कपडा कसा कट करायचा आणि पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ते व्हिडिओ शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायची बघा। तर बघा, हा जुना ब्लाऊज घेतला मी आणि त्याला सगळ्यात पहिले आपण तशा पद्धतीने हुका लावून घ्यायच्या आणि ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा बघा। आणि पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्लाऊजला प्रेस करून घ्या। तर बघा, ब्लाऊजची जिथे जिथे शिलाई आहे ती शिलाई वरती करायची बघा आणि ब्लाऊजला अशा पद्धतीने फोल्ड करायचं। तर बघा, अगदी व्यवस्थितपणे ब्लाऊज अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि याला पिन लावून घ्यायची बघा। तर मी मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मी जिथे पिना लावून दाखवल्या तिथे पिना लावून घ्या। अगदी ब्लाऊज व्यवस्थित करायचं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तशाच पद्धतीने तुम्ही पिना लावून घ्या। तर बघा, इथे एक पिन लावून घ्यायची। जो आपला पुढचा गळा आहे आणि बॅकचा गळा आहे तो एकदम व्यवस्थित ठेवायचा आणि पिन लावून घ्यायची। आणि शोल्डरच्या बाजूने शोल्डर असं वरच्या साईडने करायचं बघा। शोल्डरची शिलाई जी आहे ती वरच्या साईडने करायची आणि तिथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची। तर आता हे ब्लाऊज बाजूला ठेवायचं। तर बघा, हा डबल फोल्डमध्ये पेपर आहे आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली। तर बघा, खालच्या साईडने आपल्याला इथे 1 इंच घ्यायचं आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची बघा। तर आता या रेषेच्या वरती आपल्याला हे जे जुनं ब्लाऊज आहे तर या रेषेच्या वरती अशा पद्धतीने ठेवायचं बघा। ज्या बाजूने आपल्या पेपरची बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला गळ्याचा आकार ठेवायचा। मी व्हिडिओमध्ये दाखवले जिथे जिथे पॉईंट केले तुम्ही सुद्धा तिथे तिथे पॉईंट करा। तर बघा, हा बॅक साईडचा गळा आहे तर इथे एक पॉईंट द्यायचा। इथे आपल्याला गळा रुंदीचा एक पॉईंट द्यायचा। इथे आपल्याला जिथे बाहीचा आणि शोल्डरचा जॉईंट आहे तिथे एक पॉईंट द्यायचा। इथे मुंड्याच्या जवळ एक पॉईंट द्यायचा बघा। आणि फिटिंगच्या साईडने आपल्याला एक रेष ओढून घ्यायची, साधारणतः अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक रेष जोडून घ्यायची खालच्या साईडने। तर बघा, आता ह्या पुढचा जो गळा आहे तिथे एक पॉईंट द्यायचा। तर आता हा ब्लाऊज आपण उचलून घ्यायचा आणि आपण हे जे पॉईंट केलेले त्याला जोडून घ्यायचं। त्या अगोदर जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घ्यायचा। तर बघा, जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घेतला मी। आता जे हे पॉईंट आपण केलेले आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। ज्यांना अजिबात ब्लाऊजचं माप काढता येत नाही आणि ब्लाऊजची स्टिचिंगसुद्धा येत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघा, वरच्या साईडने आपला गळा रुंदी किती आला ते बघायचं। तर इथे 2.25 आलेला आहे। तर खालच्या साईडने 2.25 घेऊन अशा प्रकारे इथे एक रेष ओढून घ्यायची आणि चौकोर बॉक्स तयार करायचा। तर जे नवीन शिकत आहेत त्यांना मुंड्याचा शेप देता येत नाही बघा। तर अशा पद्धतीने एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या मदतीने मुंड्याचा शेप द्यायचा बघा। तर हा बॅक साईडचा मुंड्याचा शेप आहे आणि फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप अर्धा इंच थोडंसं आत घेऊन द्यायचं बघा अशा पद्धतीने। तर बघा, बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही मुंड्याचा शेप दिला मी। आता गळ्याचा हे आकार आपल्याला वाटीच्या मदतीने द्यायचा। तर थोडासा हा आकार अजून गोल करून घ्यायचा बघा। जे नवीन आहेत त्यांना गळ्याचा आकार देता येत नाही तर त्यांना अशा प्रकारे वाटीच्या मदतीने आकार द्यायचा। तर बघा, इथे आपल्याला आता क्रॉसपट्टीचं माप टाकायचं। तर क्रॉसपट्टी आपल्याला कोण्या साईडने मोजायची ते लक्षपूर्वक बघा। तर ज्या साईडने आपली हुकपट्टी लावेल असते त्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी मोजायची असते। तर बघा, याची तयार क्रॉसपट्टी आहे 2.5 इंच। तर यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेणार। तर 3 इंचावर एक पॉईंट केला मी, दुसऱ्या साईडने 2.5 इंचावर पॉईंट केला। आता हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे। तर बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। इथे थोडंसं 1/2 इंच वरती घेऊन गोल शेप द्यायचा बघा अशा।
तर बघा आता आपल्याला कटोरीचं माप काढायचं. तर कटोरीचं माप आपल्याला ज्या साईडने आपला हुक्का आहे त्या साईडनेच आपल्याला कटोरी मोजायची. तर बघा तयार कटोरी आहे आपली 5 इंच. तर इथे 5 इंचावर एक पॉईंट द्यायचा बघा. गळ्याच्या साईडने वरती 1 इंचावर आणि इथे क्रॉसपट्टीच्या साईडने असा हात ठेवायचा आणि इथे खालच्या साईडने अशा पद्धतीने कटोरीला शेप देऊन घ्यायचा. तर बघा खूप छान असा कटोरीचा शेप आला. तर एकाच जागेवर हात ठेवून अशा पद्धतीने कटोरीला शेप देऊन घ्यायचा बघा. तर बॅकची आणि फ्रंटची आपली मार्किंग कंप्लीट झाली. आता ही कट करून घ्यायची. तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचा मुंडा कट करायचा. तर बघा शोल्डरच्या वरती आपले जो एक्स्ट्रा दिसते ते सुद्धा आपण कट करून घ्यायचं. माझ्या लक्षात नंतर राहिलं म्हणून मी विसरून गेली होती. तर मी नंतर ते कट केलं बघा. आणि पेपर असा ओपन करून मधातून कट करून घ्यायचा. तर क्रॉसपट्टी कट करायची बघा अशा पद्धतीने. नंतर कटोरी आणि जो एक्स्ट्रा होता वरच्या साईडने तेही कट करून घ्यायचं. इथे बघा आपण फ्रंटला अर्धा इंचचा जो खोल भाग दिला होता मुंड्याचा तो सुद्धा कट करून घ्यायचा. आता हे पॅटर्न साईडला ठेवायचे. तर बघा आता आपण बॅक पार्टचा गळा कट करून घ्यायचा. त्याच अगोदर जे बॅक पार्टच्या साईडने आपण एक्स्ट्रा होतं ते कट नव्हतं केलं ते अशा पद्धतीने मी आता कट करून घेते बघा. तर आता याच्यावर आपण गळा रुंदी टाकायची. तर गळा रुंदी होती आपली 2.25. गळा उंची आहे याची 9 इंच. इथेही 2.25 घेऊन अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आणि वाटीच्या मदतीने मी असा याला गोल शेप दिला बघा. आता हा गळा कट करून घ्यायचा. तर बघा हा बॅक पार्ट आपण साईडला ठेवू. आता ती जी छोटी कटोरी आहे ती वाढवून घ्यायची पेपरवर. तर ते अशा पद्धतीने पेपरवर क्रॉसमध्ये ठेवायची आणि कटोरी जशी आहे तशीच पेपरवर आखून घ्यायची. तर बघा कटोरी मी आखून घेतली. आता ही छोटी कटोरी आपण साईडला उचलून ठेवायची. हिला गळ्याच्या वरती 1/2 इंच या साईडने वाढवायचं. दुसऱ्या साईडनेही 1/2 इंच वाढवायचं. खालच्या साईडने 1.5 इंच. दुसऱ्या साईडने 1.5 इंच. आता या दोन्ही पॉईंटचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढायचं बघा. टेप असा फोल्ड करायचा, याचा सेंटर काढायचा. आता या सेंटरच्या खाली 1.5 इंच. आता हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. वरच्या साईडने जोडून घ्यायचं आणि या साईडने अशा प्रकारे थोडं थोडं खालच्या साईडने वाढत या पॉईंटला जोडून घ्यायचं हे पॉईंट. तर बघा आपली मोठी कटोरी तयार झाली. आता हिला कट करून घ्यायचं. तर बघा ही मोठी कटोरी आपली तयार झाली. आता हिला अशा प्रकारे फोल्ड करून हे पॉईंट जोडून बघायची कटोरी व्यवस्थित आली का नाही. तर अगदी व्यवस्थित आली कटोरी बघा, कुठेही कमी जास्त झाली नाही. आता ही कटोरी साईडला ठेवायची. आता आपण बाहीची कटिंग करायची बघा. तर अशा प्रकारे पेपर घेतला आणि त्याला मी डबल फोल्ड केलं आणि याची बंद बाजू मी वरच्या साईडने ठेवली बघा. तर अशा प्रकारे बाहीची जे शोल्डर आणि बाहीचा जॉईंट असते ते वरती करून घ्यायचा आणि इथे समोरच्या साईडने आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं बघा शिलाई मार्जिंगसाठी. हवं तर तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता. आता या 1 इंचच्या वरती आपल्याला ही बाही अशा पद्धतीने ठेवायची आणि जी आपली शोल्डरची आणि बाहीचा जॉईंट असते तो वरती करून घ्यायचा आणि तिथे एक पॉईंट द्यायचा. खालच्या साईडने मुंड्याच्या बाजूने एक पॉईंट द्यायचा आणि फिटिंगच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने मुंड्यापर्यंत रेष ओढून घ्यायची. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आणि बाहीला शेप देऊन घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने मी बाहीला शेप दिला. तर बघा आता ही मार्किंग आपण कट करून घ्यायची.
तर बघा आता बाहीला आपण जो समोरचा अर्धा इंचाचा खोल भाग असतो तो अशा पद्धतीने द्यायचा. तर हा अर्ध्या इंचाचा समोरच्या मुंड्याचा खोल भाग आहे बघा. तर आता हा बिन कट करून घ्यायचा. तर बघा बाहीची कटिंग झालेली आहे आपली. तर इथे पेपर माझ्याजवळ त्यावेळेस नव्हता, तर मी याच पेपरवर कटिंग केली. तर पेपर थोडासा इथं कमी पडला बघा. तर मी ते नंतर स्टिचिंगच्या वेळेस ॲडजस्ट करून घेईल. बघा पूर्ण पॅटर्नची कटिंग झालेली आहे आपली. आता हे पॅटर्न कपड्यावर कसे ठेवायचे आणि कपडा कसा कट करायचा आणि शिलाई कशी करायची ते बघूया. तर बघा हा ब्लाऊजचा पीस आहे. तर याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आणि याची अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची. तर बघा डबल फोल्डमध्ये मी घडी टाकून घेतली आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली. तर ज्या साईडने आपली बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला गळ्याचा आकार ठेवायचा बघा पॅटर्नच्या. आणि पॅटर्न जसा आहे तसाच आखून घ्यायचा कपड्यावर. तर बघा अशा पद्धतीने मी हा पॅटर्न कपड्यावर आखून घेतला बघा. तर आता पॅटर्न आपण साईडला ठेवायचा आणि आता दुसरा पॅटर्न अशा पद्धतीने कपड्यावर ठेवायचा आणि जसा आहे तसाच आखून घ्यायचा बघा. या पॅटर्नमध्ये आपल्याला कुठेही वाढवून घ्यायचं नाही आहे. जसे आहे तसेच कपड्यावर आखून घ्यायचे अशा पद्धतीने. तर बघा आता ही कटोरी अशा पद्धतीने कपड्यावर ठेवायची आणि ती सुद्धा आखून घ्यायची. तर बघा कटोरी आता साईडला ठेवायची आपण. तर क्रॉसपट्टी अशा पद्धतीने कपड्यावर ठेवायची. आपल्याला हे पॅटर्न कुठेही वाढवायचे नाही, जसे आहे तसेच कपड्यावर आखून घ्यायचे. तर बघा हा साधा ब्लाऊज आहे. तर आपल्याला ही क्रॉसपट्टी डबल फोल्डमध्ये ठेवायची असते. तर अशा पद्धतीने आपण दुसरी क्रॉसपट्टीसुद्धा आखून घ्यायची. आता ही पॅटर्न आपण सगळे कट करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं. जसे आपण मार्किंग करेल आहे सेम त्याच मार्किंगवर कट करायचं बघा. कपडा कुठेही कमी जास्त करायचा नाही. तर बघा क्रॉसपट्टी अशी उचलून घ्यायची आणि डबल फोल्डमध्ये करायची आणि त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. म्हणजे आपली दोन्ही साईडची क्रॉसपट्टी 4 लेअरमध्ये निघून जाते बघा. तर आता बाही कट करायची. तर कपडा थोडासा डॅमेज होता बघा इथे ब्लाऊज पीसचा. तर अशा पद्धतीने मी घडी टाकली आणि जो क्रॉसमध्ये कपडा होता दोरे धागेने गेले होते ते कट करून घेतले आणि साधारणतः 1 इंच कपडा अशा पद्धतीने फोल्ड केला आणि त्याला पिन लावून सेट केलं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपण ही बाही ठेवून द्यायची आणि बाहीसुद्धा जशी आहे तशीच कट करून घ्यायची. तर बघा खालची साईडने ते कपडा थोडासा डॅमेज होता म्हणून मी अशा पद्धतीने बाही थोडीशी कट करून घेतली. तर आता पिना काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे बाही ओपन करून घ्यायची आणि बाहीला समोरच्या भागाचा अर्धा इंचाचा खोल भाग द्यायचा बघा आणि मधातून सुद्धा कट करून घ्यायची. तर आपल्या पूर्ण पॅटर्नची कटिंग झालेली आहे. आता जे आपल्याला गळ्याला क्रॉसमध्ये पट्ट्या लावायच्या आहेत त्या अशा पद्धतीने काढायच्या बघा. तर अशा पद्धतीने कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर अशी क्रॉसमध्ये स्केल ठेवायची आणि स्केलच्या या साईडने एक रेष ओढायची आणि दुसऱ्या साईडने एक रेष ओढायची बघा आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. तर बघा ह्या पट्ट्या आपल्याला क्रॉसमध्येच काढायच्या आहेत म्हणजे आपली पायपिंग एकदम व्यवस्थित बसेल. सेम अशाच प्रकारे 4-5 पट्ट्या काढून घ्यायच्या. तर मला सवय आहे तर मी सहजपणे व्यवस्थित पट्ट्या काढू शकते. तर तुम्ही नवीन जर असाल तर तुम्ही स्केलच्या मदतीनेच पट्ट्या काढा बघा.
म्हणजे तुमच्या पट्ट्या कुठे कमी जास्त होणार नाहीत. तर बघा ह्या 4 पट्ट्या मी काढून घेतल्या. आता याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने कपडा सरळ करून घ्यायचा आणि साधारणतः आपल्याला 1.5 इंच रुंदीची पट्टी काढायची बघा पाठीवरच्यासाठी. जो आपल्या पाठीवरचा कमरेचा भाग असतो त्या साईडने आपल्याला 1.5 इंचाची पट्टी लावायची असते. तर ती मी अशा पद्धतीने 1.5 इंचाची पट्टी काढून घेतली बघा. तर बघा ह्या पट्ट्या मी 2 काढून घेतल्या कमरेच्यासाठी लावायसाठी. तर आता आपण जे हुक लूप पट्टी असते ती काढायची. तर साधारणतः 3 इंच रुंदीची ही लूप पट्टी काढली मी. आता हुकपट्टी साधारणतः 1.5 इंच रुंदीची हुकपट्टी घ्यायची. तर बघा ब्लाऊजच्या कपड्याची कटिंग पूर्ण झालेली आहे. पूर्ण पॅटर्न आपण कटिंग करून घेतलेले आहेत. आता याची स्टिचिंग कशी करायची ते बघा. तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्ट रेडी करूया. तर अशा प्रकारे बॅक पार्टला 4 फोल्डमध्ये करायचं आणि सेंटरवर एक पॉईंट काढून घ्यायचा पाठीवरच्या टक्ससाठी. तर अशा प्रकारे आता आपण या पॉईंटवर टक्स टाकायचा आहे. तर साधारणतः अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंचीचा टक्स टाकायचा बघा. टक्सवर डबल टिप मारून घ्यायची. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनेही टक्स टाकून घ्यायचा. दुसऱ्या साईडने अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंचीचा हा टक्स टाकून घ्यायचा. डबल टिप मारून घ्यायची टक्सवर. तर बघा दोन्ही साईडचे टक्स टाकून घेतले मी. आता ह्या ज्या आपण कमरेच्या पट्ट्या काढल्या होत्या त्या अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या जोडून घ्यायच्या आणि पट्टीवर साधारणतः पाव इंच फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची पूर्ण पट्टीवर. तर बघा आता अशा प्रकारे आपल्याला पट्टी ठेवायची आणि कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची. तर बघा अशी वर पट्टीच्या साईडने आपल्याला ही शिलाई करायची आणि पट्टीवर एक दाबटीप टाकून घ्यायची. तर बघा दाबटीप टाकून झाली आपली. आता पट्टीला आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा पट्टीवर शिलाई टाकून झाली आपली. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा दोन्ही साईडचा. तर हा बॅक पार्ट आता साईडला ठेवायचा आहे. आता जी आपली कटोरी आहे ती अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायची आणि कटोरीचे दोन्ही पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचे आणि टक्स टाकून घ्यायचा बघा. तर 1.5 इंच रुंदीचा आणि 2.5 इंच उंचीचा अशा पद्धतीने 2 पॉईंट काढून घ्यायचे आणि त्या पॉईंटला जोडून घ्यायचं. आणि आता याच्यावरती आपण एक शिलाई टाकून घ्यायची. डबल टिप टाकून घ्यायची आणि अशा प्रकारे अर्धा इंच मार्जिन सोडून कपडा कट करून घ्यायचा. तर सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही टक्स टाकून घ्यायचा बघा. 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा. डबल टिप टाकून घ्यायची आणि अर्धा इंच कपडा सोडून कट करून घ्यायचा कपडा. तर खूप छान असा आपला कटोरीला पफ आला बघा. तर आता हे कटोरी साईड पॅटर्नला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायची आणि कटोरी साईड पॅटर्नवर साधारणतः पाव इंच वरती ठेवून साधारणतः पाव इंच शिलाई मार्जिन टाकून कटोरी जोडून घ्यायची बघा. तर कटोरी जोडताना कटोरी कुठेही खेचायची नाही, कपडा कुठेही खेचायचा. खेचल्याने कटोरी कमी जास्त होते आणि आपली पूर्ण ब्लाऊज बिघडते बघा. तर तसं करायचं नाही. तर कटोरीवर अशा पद्धतीने डबल टिप टाकून घ्यायची. सेम अशाच पद्धतीने दुसरीही कटोरी जोडून घ्यायची साईड पॅटर्नला आणि खालच्या साईडने जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. अगदी व्यवस्थितपणे कटोरी अशा पद्धतीने जोडून घ्यायची. कटोरीवर डबल टिप टाकून घ्यायची आणि जे खालच्या साईडने उरते ते कट करून घ्यायचं. तर बघा दोन्ही पॅटर्न मी अशा पद्धतीने रेडी करून घेतले. आता याच्यावर आपण क्रॉसपट्टी ठेवायची अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायची बघा. साधारणतः अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही क्रॉसपट्टी या पॅटर्नला जोडून घ्यायची बघा. आता अशा पद्धतीने दाबटीप मारायची. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची बघा.
साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन क्रॉसपट्टी पॅटर्नला जोडून घ्यायची आणि दाबटीप टाकून घ्यायची। आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकांना जोडून बघायचे बघा, अशा पद्धतीने बरोबर आले का नाही। तर हे दोन्ही पॅटर्न अगदी बरोबर आले, कुठेही कमी जास्त झाले नाही। तर आपण जो मापाला ब्लाऊज घेतला त्या ब्लाऊजची हुकपट्टी कोण्या साईडने आहे ते बघायचं आणि त्याच साईडने आपल्याला सुद्धा हुकपट्टी लावून घ्यायचं। तर साधारणतः पट्टीला अर्धा इंच फोल्ड करून अशा पद्धतीने पाव इंच मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची। पट्टीला एक दाबटीप टाकून घ्यायची आणि पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। पट्टीला अजून एक फोल्ड करायचं बघा, अशा पद्धतीने पाव इंच कपडा फोल्ड करून पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। तर बघा आपली हुकपट्टी जोडून झाली। आता दुसऱ्या साईडने आपल्याला लूपपट्टी जोडायची आहे। तर पट्टीला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आणि हा पॅटर्न अशा प्रकारे उलटा ठेवायचा। जो एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आणि साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची आणि पट्टीला अशा प्रकारे एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड करायचा आणि पट्टीच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची। आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। आता परत चेक करू आपण ह्या दोन्ही पॅटर्न सेम आले का नाही। जिथे कुठे कमी जास्त असेल ते कट करून घ्यायचं बघा, अशा पद्धतीने थोडंसं गळ्याला गोलाकार करून घ्यायचा आणि आपण जे हे कटिंग केलेलं आहे ते याला शिलाई टाकून घ्यायची। सेम दुसऱ्या साईडनेही थोडासा गोलाकार करून घ्यायचा, गळ्याला शिलाई टाकून घ्यायची। तर आता हे पॅटर्न साईडला ठेवायचे आणि हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर हे पॅटर्न अशा पद्धतीने उलटे ठेवायचे बघा। दोन्ही पॅटर्न अशा पद्धतीने उलटे ठेवायचे आणि शोल्डरवर साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची। डबल टिप टाकून घ्यायची शोल्डरवर। तर अशा पद्धतीने याला ओपन करून घ्यायचं आणि चेक करून घ्यायचं पॅटर्न सेम आले का नाही। तर कुठे कमी जास्त जर असेल तर ते कट करून घ्यायचं बघा। तर एकदम व्यवस्थित आले हे पॅटर्न। आता हे साईडला ठेवू आपण। आता ह्या पायपिंगच्या पट्ट्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या अशा प्रकारे क्रॉसमध्ये जोडायच्या बघा। तर अशा प्रकारे पट्ट्या जोडून घ्यायच्या क्रॉसमध्ये। चारही पट्ट्या अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या। आणि पट्टीच्या वरती साधारणतः पाव इंच कपडा फोल्ड करायचा आणि एक शिलाई टाकून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पट्टीवर शिलाई टाकून घ्यायची। तर बघा पूर्ण पट्टीवर शिलाई टाकून घेतली मी। आता पट्टी गळ्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची बघा। तर समोरच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करायची पट्टी आणि गळ्यावर अशा पद्धतीने ठेवून पाव इंच मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची। शोल्डर जवळ थोडीशी आपली पट्टी खेचून घ्यायची, म्हणजे आपलं शोल्डर खाली उतरणार नाही। थोडंसं खेचायचं, जास्त नाही खेचायचं। तर पूर्ण गळ्यावर सारखंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची। जिथे कुठे गळ्याचा गोल आकार आहे तिथे अशा प्रकारे कपडा गोल फिरवून घ्यायचा बघा दोन्ही हाताने, म्हणजे आपला गळा कुठेच उलटा पडणार नाही। तर बघा पूर्ण गळ्यावर मी अशा पद्धतीने पट्टी जॉईन करून घेतली। आता इथे अर्धा इंच कट करायची आणि पट्टी फोल्ड करायची आणि अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची। तर बघा पूर्ण गळ्यावर अशी नखाच्या मदतीने पट्टीला असे अगदी व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे आपली पाइपिंग अगदी व्यवस्थित येईल बघा। जिथे कुठे एक्स्ट्रा कपडा आहे तर कट करून घ्यायचा। तर बघा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतला मी। आता ही जी शिलाई आहे ती वरच्या साईडने करायची आणि पट्टी अशी फोल्ड करायची आणि पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। तर जिथे गोल आकार असते तिथे अशा पद्धतीने कपडा थोडासा गोल फिरून घ्यायचा बघा,
पूर्ण पट्टी अशा प्रकारे फोल्ड करत न्यायची थोडी थोडी आणि पूर्ण गळ्यावर अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची। तर बघा खूप छान अशी आपली पायपिंग येत आहे। कुठेही आपली पायपिंग अशा पद्धतीने उलटी पडणार नाही बघा। जिथे आपल्या गळ्याचा गोल आकार असते तिथे अशा प्रकारे दोन्ही हाताने कपडा थोडासा गोल फिरून घ्यायचा बघा, म्हणजे आपला गळा उलटा पडणार नाही। अशा पद्धतीने आपण जर पायपिंग केली तर पायपिंग आपली कधीच उलटी पडणार नाही आणि एकदम व्यवस्थित गोल पायपिंग येते बघा। तर बघा पूर्ण गळ्याला पायपिंग अशा पद्धतीने करून घ्यायची आणि जे साईडने आपल्याला लूप करायचे त्या साईडने अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि लूपचे निशाण करून घ्यायचे बघा। तर 5 लूप करून घ्यायचे। तर 5 लूपचे निशाण मी करून घेतले आणि पायपिंग अशा पद्धतीने राहिलेली करून घ्यायची। तर बघा इथे अशा पद्धतीने कपडा थोडासा सरकवायचा आणि मशीनवरच अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने लूप करून घ्यायचे। तर बघा मशीनवर मी लूप तयार करून घेतली। तर अशा पद्धतीने मशीनवरच लूप तयार करून घ्यायची। तर बघा खूप छान अशी पायपिंग आली बघा। पूर्ण पायपिंग अशी गोल आली आहे, कुठेही पायपिंग उलटी पडत नाही। तर अशा प्रकारे आता आपण हे पॅटर्न चेक करून घेऊया कमी जास्त झाले का कुठं। तर बघा अगदी व्यवस्थित आले आपले पॅटर्न, कुठेही कमी जास्त झाले नाही। आता हे ब्लाऊज आपण साईडला ठेवू। आता आपण जी आपली बाही कट केलेली आहे ती रेडी करायची बघा। तर बाहीच्या कोणत्याही एका साईडने अशा प्रकारे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायची आणि बाही समोरच्या साईडने पाव इंच कपडा फोल्ड करून बाहीवर एक शिलाई टाकून घ्यायची बघा। अशा पद्धतीने बाहीवर एक शिलाई टाकून घ्यायची आणि अशा प्रकारे साधारणतः 1 इंचचा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आणि शिलाई टाकून घ्यायची। सेम अशाच प्रकारे दुसरी बाही सुद्धा रेडी करायची बघा। पाव इंच कपडा फोल्ड करायचा आणि शिलाई टाकून घ्यायची। परत आतमध्ये 1 इंच फोल्ड करायचा कपडा आणि शिलाई टाकून घ्यायची। तर बघा ही बाही थोडी लंबी आहे। तर या बाहीची लंबाई मला 4 इंचची ठेवायची आहे। तर मी अशा पद्धतीने इथे सेंटरचा पॉईंट काढीन अशा प्रकारे बाही चेक करीन। तर बघा 4.5 इंचावर मी इथे मार्किंग करून जे एक्स्ट्रा आपली बाही आहे ती कट करून घेतली आणि परत सेंटरवर एक मार्किंग करून घेतली आणि आता ही बाही आपण आता कपड्यावर जोडून घ्यायची। तर बघा अशा प्रकारे बाहीचा सेंटर शोल्डरवर ठेवायचा आणि बाही चेक करायची कुठे कमी जास्त आहे का आणि अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची बघा। साधारणतः अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे बाही जोडून घ्यायची। कपडा कुठेही खेचायचा नाही, अगदी व्यवस्थितपणे बाही जोडून घ्यायची आणि चेक करून घ्यायचं की ही बाही बरोबर आली का नाही। तर अगदी व्यवस्थित आलेली आहे। कुठे कमी जास्त झाली असती तर आपण शिलाई थोडी कमी जास्त केली असती। तर अशा पद्धतीने बाहीवर डबल टिप टाकून घ्यायची। सेम अशाच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा जोडून घ्यायची। तर बघा दुसरी बाही सुद्धा अशा पद्धतीने जोडून घ्यायची। बाहीचा जो आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे तो अगदी शोल्डरवर आला पाहिजे बघा। तर बघा आता ह्या दोन्ही बाह्या एकमेकाला जोडून बघायच्या सारख्या आल्या का नाही। तर अशा प्रकारे दोन्ही बाह्या एकमेकाला जोडून बघायच्या सारख्या आल्या का नाही। तर एकदम व्यवस्थित आल्या बघा, कुठेही कमी जास्त झाले नाही। आता दुसऱ्या बाहीवर सुद्धा डबल टिप टाकून घ्यायची। तर दोन्हीही बाह्या आपण अशा पद्धतीने ब्लाऊजला जोडून घेतल्या। तर बघा आपला जो ब्लाऊजचा सरळ भाग आहे तो अशा पद्धतीने फिटिंगच्या साईडने एकमेकाला जोडायचा बघा आणि साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची सरळ भागातून फिटिंगच्या साईडने आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनेही शिलाई टाकून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण ब्लाऊजची फिटिंग केली तर फिनिशिंग खूप छान येते बघा। तर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं। तर ब्लाऊजची फिटिंग करण्याच्या अगोदर आपण जो जुना ब्लाऊजचं माप घेतलं होतं तर ब्लाऊज अशा प्रकारे ब्लाऊजला ब्लाऊज लावून बघायचं। तर जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला अशा प्रकारे 1 फोल्ड करायचं आणि 2 फोल्ड करायचं आणि नंतर
किती आलं ते बघायचं. तर बघा 1.5 इंच आलेलं आहे आपलं. तर अशा प्रकारे आता आपण हे ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आणि फिटिंगचं माप टाकायचं. तर खालच्या साईडने आपलं 1.5 इंच आलेलं आहे, तर इथे 1.5 इंच टाकायचं. तर ब्लाऊजचं दंडघेर किती ते बघायचं. तर याचा दंडघेर आहे 5.5, तर इथे 5.5वर दंडघेरचं माप टाकायचं आणि ब्लाऊजचा मुंडा किती आहे ते चेक करायचं. तर याचा मुंडा आहे 7 इंच. तर अशा प्रकारे 7 इंचावर एक मार्किंग करायची. आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. हे तिन्ही पॉईंट बघा एकाच रेषेत आले पाहिजे, तरच आपल्या ब्लाऊजची फिटिंग एकदम व्यवस्थित येते बघा. तर आता याच्या कडेने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची. आता आपण जी ही फिटिंगची रेष टाकलेली आहे त्याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. परत आपल्याला फिटिंगच्या साईडने 2 शिलाई टाकून घ्यायच्या. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनेही फिटिंग करायची बघा. दुसऱ्या साईडने अशाच प्रकारे फिटिंगचं माप टाकून घ्यायचं. किनाऱ्याने पहिले एक शिलाई टाकून घ्यायची. नंतर इथे आपण 1.5 इंच घेतलं दुसऱ्या साईडने, तर या साईडने 1.5 इंच, मुंडा आहे 7 इंच आणि दंडघेर 5.5 इंच. तर अशा प्रकारे ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची. तर मैत्रिणींनो, तुम्ही अशाच प्रकारे ब्लाऊज शिवून बघा. खूप छान असं ब्लाऊज आलं. फिनिशिंगही खूप छान आली आणि अंगातही ब्लाऊज खूप छान बसलं बघा. कुठेही ब्लाऊज थोडंसं सुद्धा चुकलं नाही. तर अगदी व्यवस्थित ब्लाऊज आलेला आहे बघा. आता या ब्लाऊजला ब्लाऊज जोडून बघायचं व्यवस्थित आलं का नाही. तर दोन्ही ब्लाऊज सेम आलेले आहेत बघा, कुठेही कमी जास्त झालेले नाही. तर बघा अशा प्रकारे फिटिंग केल्यावर कुठेही आपली फिटिंग चुकणार नाही. तर बघा एकदम मुंड्याच्या बघा ह्या शिलाया आल्या बघा, कुठेही फिटिंग चुकणार नाही. खूप छान असा ब्लाऊज आला मैत्रिणींनो आणि फिनिशिंग ही इतकी छान आली बघा आणि कस्टमरलाही ब्लाऊज खूप छान बसला बघा. पायपिंग ही आपली खूप छान आली. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, खूप छान ब्लाऊज बसते बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवेज सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.